प्रोसेस, आता जेव्हाही काही प्रोसेस होत असते आपल्या कम्प्युटरमध्ये, तर ती वयात ह्या 3 बसेस थ्रूज होत असते, जे की डेटा बस, ॲड्रेस बस, कंट्रोल बस. तिन्ही बसेसचं एक स्पेशल पर्पज आहे ज्याच्यासाठी ते बनलेले आहेत. आता जर आपण डेटाबेसचं बघितलं तर डेटा बस ही आपला डेटा एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवरती सेंड करायसाठी असतो. डेटा बस हा सगळा डेटा कॅरी करत असते. ॲड्रेस बस ही सांगत असते की आपल्याला कोणत्या लोकेशनवरून कोणत्या लोकेशनवरती डेटा स्टोअर करायचा आहे, कुठून डेटा रीड करायचा आहे, कुठे डेटा राईट करायचा आहे, हे सगळं काम ॲड्रेस बसचं असतं. आणि कंट्रोल बस जी आहे ती सगळं काही कंट्रोल करत असते की कोण कुठून पहिला डेटा कुठे सेंड झाला पाहिजे, कोणती प्रोसेस पहिले झाली पाहिजे, कोणती नंतर, हे सगळं काम कंट्रोल बसचं असतं. आता डेटा बस काय करते, डेटाला कॅरी करते, पण कुठून, जसं की आपल्या CPU मधून तो आपल्या मेमरीमध्ये म्हणजे डेटा जो आहे तो कॅरी करणार, तो किंवा IO डिव्हायसेसला देणार. जसं की आपण माऊसने राईट क्लिक केलं तर ते राईट क्लिक केलं हे आपल्याला पहिले CPUला सांगावं लागेल. मग पुढची काय प्रोसेस होईल ते सगळं ते OSशी इंटरॅक्ट करून तो पुढचे प्रोसेस ठरवेल सगळं काय. म्हणजे IOसोबत जे काही इंटरॅक्शन होतं आहे, सगळं काही डेटा आपला कसं आहे एका जागेवरून दुसऱ्या जागी आपण सेंड करतो आहे, सगळं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपण डेटा बस वापरतो. आता डेटा बस ही बाय डायरेक्शनल असते. जसं की आता आपण बघूया की मेमरीमधून आपण डेटा जो आहे तो आपण CPUमध्ये ट्रान्सफर पण करू शकतो. म्हणजे जसं की आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तेवढ्यापुरतं आपण CPUमध्ये ते 2 डिजिट पाठवलेत की आम्हाला ह्यांचं ॲडिशन करून पाठवा, पण त्याचा जो रिझल्ट असणार आहे तो CPUमधून परत आपल्याला मेमरीमध्ये आणावं लागणार आहे. ही सगळी प्रोसेस बाय डायरेक्शनल असणार. म्हणजे इथून आपण डेटा सेंड पण करू शकतो, इकडून आपण डेटा घेऊ पण शकतो, बाय डायरेक्शनल. आता डेटा बसची जी वेट असते ती आपल्याला सांगत असते की ॲट अ टाईम आपण किती डेटा सेंड करू शकतो. जसं की आपल्याला हा 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे टोटल 16 बिट्स आहे. हे 16 बिट आपल्याला सेंड करायचं आहे, पण जर डेटा बस जी असेल ती 8 बिटचीच असेल तर पहिले हे 8 बिट सेंड होतील, नंतर हे 8 बिट सेंड होतील, किंवा वाईस वर्सा. जर ती 16 बिटची असेल तर ॲट अ टाईम हे 16 बिट सेंड होतील. 32 बिट्सची असेल तरी हे 16 बिट सेंड होतीलच. मग डेटा हा इतकुसा नसतो, फार मोठा असतो. तर मग ही डेटा बसची असते त्याची वेट ही आपल्याला सांगत असते की ती ॲट अ टाईम किती बिट सेंड करू शकते. आता ॲड्रेस बस ही आपला जो डेटा असतो तो कुठून आपण रीड करायचा किंवा कुठे आपल्याला राईट करायचा आहे, हे सगळं काही त्याचा जो ॲड्रेस असतो तो आपल्याला ॲड्रेस बस थ्रू भेटतो. आता ॲड्रेस बस हा कशाचा ॲड्रेस सांगते, एकतर मेमरी लोकेशनचा किंवा आपल्या इनपुट आउटपुट पोर्टचा. ॲड्रेस बस हे नेहमी आपला बायनरी ॲड्रेस कॅरी करत असते. आता ॲड्रेस बसची जी वेट असते ना ती टोटल आपल्या मेमरीमध्ये किती आपण ॲड्रेसेस स्पेसिफाय करू शकतो किंवा किती नंबर ऑफ इनपुट आउटपुट पोर्ट्स जे आहेत त्यांना आपण नंबरिंग करू शकतो, हे सगळं आपण ॲड्रेस बस थ्रू डिटरमाइन करू शकतो. जसं की ॲड्रेस बस जर 16 बिट्सची असेल तर मग ती 65536 पर्यंत म्हणजे 0 to 65535 पर्यंत ॲड्रेसेस जे आहेत ते ती लोकेट करू शकते मेमरीमध्ये. म्हणजे समज इथे 0 जर ॲड्रेस मेमरीमध्ये जर सुरू होत असेल, प्रत्येक मेमरी जी असते तिला ॲड्रेस आणि त्याचा नेम असतो. जसं की आपलं जे घर असतं ते आपण आयदर नेमवरून आपण ओळखू शकतो किंवा त्याच्या ॲड्रेसवरून. जसं की माझं घर नंबर 6 आहे तर मग 6वरून ओळखू शकतो की ह्या बिल्डिंगमधलं 6 नंबरचं घर माझं आहे. किंवा जर आपण नेम म्हटलं, समजा XYZ नेम आहे तर ते नेम आपण एकतर ह्या बिल्डिंगमध्ये ह्या नावावरून आपण ओळखू शकतो किंवा ह्या बिल्डिंगमधला हा घर नंबरवरून ओळखू शकतो. तसंच मेमरीच असतं, मेमरीमध्ये ह्या नंबरने आयदर आपण ओळखू किंवा त्याच्या नावाने ओळखू. तर जे नंबर असतं तर इथून आपण जेव्हा 0पासून स्टार्ट करतो ती जर 16 बिट्सची असेल तर ती 65535 पर्यंत टोटल नंबर देऊ शकते. तेवढे मेमरी लोकेशन मेमरीमध्ये असू शकतात. आणि जर ती 8 बिट्सची असेल तर ती 256 मेमरी लोकेशन देऊ शकते. हे कसं आपण डिटरमाइन करतो, 2⁻16 म्हणजे 65536, 2⁻8 म्हणजे 256. तसंच आता जर 32 बिट्सची असेल तर ती असेल 2⁻32 मेमरीमध्ये आपण लोकेशनला आपण स्पेसिफाय करू शकतो किंवा इनपुट आउटपुट पोर्ट्सला. तर हे झालं ॲड्रेस बसबद्दल. आता कंट्रोल बस जी आहे
ती सगळं कंट्रोल करत असते, सगळे सिग्नल्सला कंट्रोल करत असते. जसं की आपण जेव्हा डेटा ट्रान्सफर करत असतो तेव्हा अचानक अजून कोणता डेटा येईल जो आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो, त्याचा सगळं कंट्रोल बसमध्ये असतो. आता आपल्याला समजा काही एक्स्ट्रा डेटा रीड किंवा राईट करायचं असेल, त्याचे जे सिग्नल्स असतात ते आपण इंटरनली देऊ शकतो. तर हे रीड राईट सिग्नल्स, अजून इंटरप्ट रिक्वेस्ट. आता आपण इंटरप्ट्स जे असतात ते एकतर इंटरनल असतात किंवा एक्सटर्नल असतात. ते इंटरप्ट्सला हँडल करायसाठी पण पूर्ण कंट्रोल जे असतो तो कंट्रोल बसकडे असतो. क्लॉक सिग्नल, जसं की आपल्या प्रोग्रामिंगमध्ये आपण दिलं आहे की आम्हाला एवढ्या सेकंड्स डिले पाहिजे, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस झाली पाहिजे. हे सगळे जे डिले असतात, क्लॉक सिग्नल, वेरियस, अजून काही खूप सगळे जे कंट्रोल्स असतात ते आपण कंट्रोल बसने आपण कंट्रोल करत असतो. आता ते कंट्रोल केल्याने काय होतं, आपला जो डेटा आहे तो सिंक्रोनाइजली सिंक होतो. म्हणजे एक नंतर एक सेंड होणार, म्हणजे फर्स्ट नंतर सेकंडच सेंड होणार, सेकंड नंतरच थर्ड सेंड होणार. असं नाही की फर्स्ट नंतर डायरेक्टली थर्ड सेंड होणार. पूर्ण सिंक्रोनाइज करायचं काम जे असतं आणि प्रत्येक कंपोनंट एकमेकांशी पूर्ण सिंक्रोनाइज होऊन काम कसं करायचं, हे सगळं काही कंट्रोल जो असतो तो सगळा कंट्रोल बसकडे असतो.